नमस्कार. नमस्कार. एकदमच जण करावे. नमस्कार. नमस्कार. रेकॉर्ड सर्वे छान वेगळी लेडीज आणि रेकॉर्ड तोडलेले आणि आवाज इकडे निघतोय. हॅलो. यस. नमस्कार. नमस्कार. हा जो बिझनेस आहे ना, हा बिझनेस माहोलचा आहे. हॅलो. कसला आहे? माहोल. माहोल. हा बिझनेस उत्साहाचा आहे, उमंगचा आहे. हॅलो. यस. आपण सर्वजण आहात. यस. मला असं का वाटतंय की रविवारी इकडची बॅटरी डाऊन होते. तुम्हाला चुकीच्या वेळेला बोलून घेतलं असं काही नाही ना. ओके. तर छोटासा परिचय. नाव योगेश सोनवणे. प्रॉपर राहणार शिरपूरचा आहे. या व्यवसायामध्ये मागच्या 9 वर्षापासून काम करतोय. हा बिझनेस मध्ये येण्या अगोदर जसं आज मी जस्ट चांगलं आपलं मॅडम ऐकत होतो, जाधव मॅडमांना. तर ज्यावेळेस ते शेअरिंग करत होते ना, तर मला वाटतं की या मॅडमांचं आपल्याकडे ट्रेनिंग लावावं. हॅलो. म्हणजे त्यांचं शेअरिंग हे एक ट्रेनिंग सारखं होतं की ती परफेक्ट बोलत होते. हॅलो. सर जस्ट बोलले, आता शेअरिंग केली सरांनी. सरांची ओपीडी वगैरे सर्व काही गोष्टी आहेत. सरांच्या बद्दल मला पण चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि खरंच एक चांगलं वाटतं, एक प्राऊड वाटतं की आजच्या 9 वर्षा पहिले देवाने जी सद्बुद्धी दिली की या बिझनेसला हो बोललो. यस. हा बिझनेस काय आहे, काय देऊ शकतो, ज्यांचं ऑलरेडी चांगलं वेल सेट आहे ते लोक सांगतायत. हॅलो. मी तर 12वी नापास आणि 6 नापास. 12वी किती विषय राहतात? 12वीला किती विषय राहतात? आणि आपण एक पण पास नाही. जर मी करू शकतो तर इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती करू शकतो. आजच्या 9 वर्ष पहिले ज्यावेळेस ही ऑपॉर्च्युनिटी माझ्यापर्यंत आली होती, त्यावेळेस शिरपूरच्या एक छोट्या MIDC मध्ये 6,000 ची नोकरी करत होतो. ती नोकरी करताना हा बिझनेस दाखवणारे माझे ग्रेट अपलाईन, ज्यांनी आज कमी वयामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक अचिव्हमेंट करून ठेवलेली आहे. जे माझ्यासोबत आम्ही क्रिकेट फ्रेंड होतो, त्यांनी मला सांगितलं योगेश, त्या 6,000 ची नोकरीमध्ये तुझ्या आईची लोक लावले, हा बिझनेस एकदा समजून घे. मला सरांनी बिझनेस दाखवला, मला हा बिझनेस समजला. पैसा दिला, माल घेतला, आपला 1 रुपया लागणार नाहीये. सपोर्ट साठी सिनियर येणार आहे, सपोर्ट साठी सिनियर आपल्यासोबत गावोगावी येणार आहे. म्हटलं करायला हरकत नाही. पण प्रॉब्लेम एक होता, मी महिन्याला कमवायचो 6,000 सर. किती? 6,000. आणि मायएसएल मध्ये जॉईनिंग घ्यायची असेल तर कमीत कमी किती लागतात? 10,000. मी सरांना बोललो, सर मी कमवतो 6,000, मी 10,000 आणू कुठून हो? सर मला बोलले, मी तुला सपोर्ट साठी मागे पुढे काहीच करणार नाही, पण तू बिझनेस स्टार्ट कर. तू बिझनेस स्टार्ट कर. आणि हा बिझनेस बघण्याच्या ठीक 4 महिने पहिले माझं लग्न झालं होतं. हॅलो. हा बिझनेस बघण्याच्या ठीक 4 महिने पहिले लग्न झालं होतं. मला काही समजत नव्हतं, करू काय. आता आपण गरीब तर मित्र पण गरीब. हॅलो. हे सोडून तर म्हटलं करू काय. मग 4 महिने पहिले लग्न झालं होतं. छोटस गोल्ड मॅडमच्या गळ्यात होतं. आणि त्याच्या वेळेस मी शेअरिंग मध्ये डोंगरे सरांचं शेअरिंग ऐकलं होतं. त्यांनी मंगळपोत आता आपल्या पण डोक्यात तेच खटकी पडली. मॅडमांना जवळ मीटिंग बघितली. त्यावेळेस बाय बस आम्ही आलो होतो नाशिकला. आणि तिथून घरी पोहोचत 1-1.5 झाला. मॅडमांना हा बिझनेस बद्दल रात्री सांगायला सुरुवात केली. म्हटलं बिझनेस खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. कारण की सर मला इकडनं मोटिवेट करून घेऊन गेले. हॅलो. करो मरो वंदे मातरम, तुला बिझनेस करायचाच आहे. आणि मलाही समजलं 6,000 ची नोकरी काही होणार नाही, तू काही ना काही युटर्न भेटू शकतं. मी मिसेसला कन्व्हिन्स करायला लागलो. 5 ते 5:30 वाजता गळ्यातलं मंगळपोत तिने हातात देऊन टाकलं. मी ती मंगळपोत घेऊन सकाळी दिगंबर सरांच्या 7 वाजता दारात. हॅलो. 10 वाजता ती पोतला मोडलं. 27,500 काहीतरी आले होते. 2 अडीच हजार पण ऍडजस्टमेंट केले. म्हटलं तर पोतच मोडली, 1-2 आयडीनी करायची, पुन्हा 3 करून घ्यायची. हॅलो. करून पस्तावा करायचा, न करून करायचा नाही. मित्रांनो, पोत मोडून हा बिझनेस सुरुवात केला होता. कधी विचार पण नाही केला होता की हा व्यवसायाचं कसं होऊ शकतं. पण माझे आपल्याला मला एकच बोलले, योगेश आता हा व्यवसायाला स्टार्टअप केलाय ना, हा व्यवसायाला स्टार्टअप केलाय, MIDC मध्ये तुला एक गाठ कशी मारायची याची 3 महिन्याची ट्रेनिंग होती. हॅलो.
यस मी ज्या MIDC मध्ये कामाला होतो ना, ती कापड कंपनी होती. तर एखादा धागा जर तुटायचा तर तो धागाची गाठ अशी मारायची की तो दिसायला नको पाहिजे. हॅलो. आणि त्याची ट्रेनिंग किती होती? 3 महिन्याची. मला माझे सिनियर बोलले इथं आयुष्य घडवायचं तुला वर्ष 2 वर्ष शिकावं लागेल, लगेच काही भेटणार नाही. आमच्या खानदेशी लोकांना तात्काळ पाहिजे. हॅलो. आमच्याकडे आमच्या तिकडच्या भागामध्ये ना तात्काळ पाहिजे. 3 महिन्यात 4 महिन्यात. मला माझे सिनियर पहिलेच कान टोचून दिले ते या व्यवसायामध्ये तुला लगेच काय भेटणार नाही. तुला 2-3 वर्ष द्यावे लागतील. एक चांगली टीम बनवावी लागेल. चांगली टीम बनवण्यासाठी पहिले तुला चांगलं व्हावं लागेल. आणि मित्रांनो, हा बिझनेसचं ते कान टोचलेले माझ्या अपलाईनच्या माझ्या डोक्यात घुसलं. मी तसं काही डोकं लावलं नाही. मला एक सांगितलं होतं की नेहमी अपलाईनच्या माध्यमातून राहायचं, संपर्कात राहायचं आणि कंटिन्यू जीटेस मध्ये जायचं. आता मी 6,000ची नोकरी करताना हा बिझनेस बघितला, सुरुवात केलं. सुरुवातीला 2-3 महिने मी MIDCत गेलो, ती कंपनी सोडली आणि फुल टाइम होता. आपलं एकच काम होतं, दिगंबर सरांच्या पटकरी गाडीजवळ जाऊन उभं राहायचं. हॅलो. सर कुठेही जायची ना, माझी जरी लेफ्ट राईट नाही पण राहायची तरी मी जायचो. हॅलो. मला एक होतं, जशी संगत तशी पंगत आणि जशी पंगत तशी रंगत. हॅलो. मला एक वाटलं जर यांना लाख येत आहेत आपण 10ला तर पोहोचू. हॅलो. यांना लाख येत आहेत आपण 10ला तर पोहोचू. मॅडम सोन्याच्या बिस्किट हो हो चला. तर मित्रांनो, याच पद्धतीने मी ह्या व्यवसायाला माझ्या अपलाईनच्या मार्गदर्शनात राहून शिकत गेलो. सुरुवातीला बऱ्याचशा गोष्टी एक असतात ना, अपलाईन एकदम जवळची होऊन गेली होती मला. हॅलो. दिगंबर सर एकदम जवळचे झाले होते. तर अशा वेळेस त्यांनी मला हळूच सांगितलं की योगेश, तुला आता आहे ना कंटिन्यू मॅक्सिमम जीटेस मध्ये पण तुला जावं लागेल. जीटेस मध्ये जायचो पण कसं बोलायचं, काय करायचं, कसं शेअरिंग करायचो हे सांगता यायचं नाही. अशा वेळेस माझे सेकंड ग्रेड अपलाईन ज्यांनी मला पावलोपावली सांभाळलं आणि खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं, असे तू ITC लीडर, एम्ब्रॉयडरी एक्झिक्युटिव्ह सौरभ सरांना जोडायला होते. हा बिझनेसला आयरे सरांचं वाक्य डोक्यात घुसलं होतं, चार्जर कुणाचंही राव, चार्जिंग आपलीवाली करून घ्यायची. हॅलो. मी एक लक्षात ठेवलं की जिथं दिगंबर सर जातात ना, तिथं आपले 2 लोक बसायला पाहिजे. जिथं दिगंबर सर जातात तिथं आपले 2 लोक बसायला पाहिजे. मित्रांनो, हे डोक्यात ठेवून या मागच्या 9-10 वर्षामध्ये हळूहळू काम करत गेलो. महाराष्ट्रामध्ये टीम आहे, गुजरातमध्ये टीम आहे, राजस्थानमध्ये टीम आहे. मित्रांनो, आज MP मध्ये टीम आहे. आज 4 राज्यांमध्ये ज्या नेटवर्कच्या माध्यमातून हा 12वी नापास जो एक बाईचं पोत मोडून आला होता 27-28 हजारची, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रत्येक बुधवारी 35 ते 40 हजार चेक घेतो. कुठलाही सण पाहून आला ना तर बाईला एक 10-20 हजारची चेक तर करतो. हॅलो. आज हळूहळू या मागच्या 9 वर्षामध्ये 6-6.5 लाखाचं गोल्ड तिच्याकडे गोळा झाला. मला बरेचसे लोक म्हणायचे की हा व्यवसाय शिकणाऱ्याचा आहे, हा व्यवसाय चांगला दिसणाऱ्याचा आहे, कारण माझ्या आपल्याकडे दोघं क्वालिटी होती. हॅलो. दिगंबर सरांचं एज्युकेशन MSc मायक्रो आणि सौरभ सर मध्ये हिरो. हॅलो. पण मला सौरभ सर म्हणायचे, भाई ये जो धंधा है ना तो अकल से चलता है ना तो शक्ल से चलता है. ये धंधा सिर्फ और सिर्फ अपने अपलाइन के नकल से चलता है. नकल करत चल तू कुठं पोहोचून जाशील तुला माहिती पण पडणार नाही. आणि खरंच मित्रांनो, जेव्हा दर महिन्याला मी माझं चेक बघतो, इन्कम बघतो ना, मलाच फरक पडत नाही की मी 1,60,000, 1,80,000, 2 लाख क्रॉस करतो. हॅलो. तर बस आता अजून खूप झालं ना, अजून 15 दिवस मी या रँक वरती आहे. अजून 15 दिवस या रँक वरती आहे. लगेच 15 दिवसात तुम्हाला मेसेज दिसेल की हा 12वी नापास CTC पण झाला. का माहितीये? टीम वर्क. हॅलो. टीम वर्क. आज 4 राज्यांमध्ये टीम वर्किंग करते. मी 12वी नापास आणि माझ्या गाव मध्ये जवळजवळ 400+ मास्टर आहेत. हॅलो. 100 रुपये
98 प्राध्यापक आहेत बापरे बाप. ज्यांना 1 लाख प्लस पगार आहे. ते जेव्हा डिग्री दाखवतात ना 1-2 करताना, मी कुठली डिग्री दाखवतो? हॅलो. पण एक चांगलं वाटतं की या व्यवसायामध्ये सर्व लोक एकत्र येऊ शकतात. आता जस्ट जर बोलले मार्केटमध्ये किती कॉम्पिटिशन असतो, येस ऑर नो? Yes, sir. आज एक गॅरेज वाला जर कोणी ट्रेन करतो ना, तो त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये उभा राहतो. Yes. एक सलून वाला कोणाला ट्रेन करतो तो त्याच्या कॉम्पिटिशन मध्ये उभा राहतो. मागच्या 9 वर्षापासून टीमला उभं करत जातोय. आता हे बघा माझ्या टीमचे 2 एसटी आलेले आहेत. आता दाढी यायला लागली, पण गाडी पहिली वाचून येते आज त्यांना प्रत्येक महिन्याला बबलू सर आणि देव सर हे 50,000 क्रॉस करतायत. हॅलो. त्यांचं स्वतःचं सेल्फ टार्गेट असतं. तर पहिल्या दिवशी टाकून देतात, सर या महिन्याचं टार्गेट मी 5 लाख दिवसांचे आणेलच आणेल. हॅलो. म्हणजे माझ्याहून जास्त आगवाले लोक माझ्या टीम मध्ये येऊन गेले. आयरे सर म्हणतात ना, मी जरी बाबड होतो माझ्या आजूबाजू आंबे लागून गेले. हॅलो. म्हणजे या व्यवसायामध्ये केव्हा काय होईल सांगता येणार नाही. फक्त एक आहे, टिकावं लागेल. काय करावं लागेल? टिकावं लागेल. मित्रांनो, टिकून राहिलो. आमचे आपले नाही होतात, सौरवचं नाही होतात. त्या व्यवसायामध्ये टिकला ना तर कुठं आपला लाईफ ट्रान्सफर होऊन जातं. आमचे प्रकाश पाटील सर आता जस्ट 2 दिवस पहिले दुर्गेश सरांचा मेसेज आला, तो सर मैं आपके पास में आने ही वाला था. हेलो. सीटीसी में आने ही वाला था. वो बोले सर क्या करूं, डाउनलाइन में छलांग लगाई, क्या ऊपर चला गया. हेलो. ते सर झाले आयटीसी. त्यावेळेस आता आम्ही जेव्हा धुळे जीटीएस केला, धुळ्यावणीकडे येत होतो. माझं मामाचं गाव तिथून 22 किलोमीटर ज्ञानोद गाव आहे. तिथले काही लोक आलेले होते गेस्ट म्हणून. तर त्यावेळेस मी शेअरिंग करताना बोललो की ह्याच गावाला मी एक काली पिलीने मोटरसायकलने जायचो. आणि खरंच मायलेस्टच्या माध्यमातून मागच्या 9 वर्षाच्या मध्ये त्या व्यवसायाच्या माध्यमातून सुरुवात केली. फक्त एक बाईकने पहिली गाडी घेतली इंडिगो ECS, दुसरी घेतली i20. आता वेंटो मेंटेन करतो. मित्रांनो, काही 15 दिवस पहिले मी शिरपूरमध्ये सर 40 लाखाचा स्वतःचा एक फ्लॅट घेतला. तो फ्लॅटचं माझं ड्रीम असं होतं की माझ्या वडिलांचं जे घर होतं ना, आजच्या 5 वर्ष पहिले मी त्याला अपडेट केलं. त्याच्या अगोदर ते घर या पद्धतीनं मातीचं होतं. गावाचं तुम्हाला माहिती आहे, डाव्याचं घर. पावसाळ्यात एवढे करायचे ना, ते घरातले भांडे संपायचे पण गंड थांबायचं नाही. त्या घराला पण मी 3 मजली घर बनवलं. कॉर्नर पीस असल्यामुळे, जसं आता हा कॉर्नर पीस आहे ना, तर मी 5 शॉपिंग काढले. मला एक शॉपचं भाडं 5,000 रुपये. हॅलो. म्हणजे एकदा माणूस पैसा कमवायला लागला ना, माणूस काय कमवणार, एवढा पैसा कमवून बिंदास या व्यवसायाला सुरुवात करा, स्टार्टअप करा. आज तुम्हाला गोल्डनच्या एकदम म्हणजे ठाकरे सर, जाधव सर या लोकांचा सपोर्ट आहे आणि यांचं तुम्ही सर्व दाखवू शकता की हे डॉक्टर लोक आहेत, हे मेडिकल वाले लोक आहेत. हॅलो. आम्ही जेव्हा सांगतो ना की 12वी नापास आहे, हॅलो, तू पण करू शकतो, जर आम्ही करू शकतो. हॅलो. तुमच्याकडे तर ऑलरेडी डायमंड लोक आहेत, तुम्ही करू शकत नाही. मित्रांनो, खरंच यांच्यासाठी काढायला पाहिजे जोरदार. मित्रांनो, जास्त काही बोलत नाही, बिंदास अचिव्हमेंट करा, फुल फेसने लागा आणि फक्त 3 वर्ष शपथ खाऊन लागा. हॅलो. मी माझ्या मिसेसला 3 वर्षाचं प्रॉमिस केलं होतं, 27 सालची पोत मोडतोय ना, 3 वर्ष दे, मी तुला 60ची करून देईन. मी तुला 60ची करून देईन. अपटाईम बोलले होते, या व्यवसायात लगेच भेटणार नाही. हा आंबा आहे, गावठी आंबा आहे. आयरे सरांचं नेहमी एक वाक्य राहायचं, हा गावठी आंबा आहे, याला 1-2 वर्षात फळ येत नाही, पण एकदा 3-4-5 वर्षानंतर फळ यायचं चालू झालं तर बंद पण होत नाही. हॅलो. आता ती प्रत्येक सणाला काही ना काही ग्रामभर 2 ग्रामभर घेऊनच. हॅलो. जर मी 9 वर्ष पहिले हा डिसिजन घेतला नसता तर आज तुमच्यासोबत बोललो असतो का? किती वरती? 6 झालं. त्याच्यावरती 8 आली म्हणजे कधी गवय ना. मित्रांनो, बिंदास या, आमच्यापेक्षा जास्त करा. विश्वास. जय हिंद, जय महाराष्ट्र.